म्हणजे काय हे सगळं यात का टाकलं? एक सांगतो. पहिल्यांदा तर ते जे माठ दिसतंय आपल्याला, हंडी. हंडी म्हणजे काय? इकडे पहा जरा. हंडी म्हणजे गाव. हंडी म्हणजे गाव. आणि त्या गावामध्ये पोहे, मुरमुरे, साखर, दही, लोणचं, मिरची, म्हणजे गावात असणारे सगळे समाज, सगळ्या पद्धतीचे असणारे लोक. एका एका पद्धतीने सांगू. पोहा. पोहा माहित आहे? पोहा म्हणजे काय? पोहा याचा अर्थ असा आहे, गावामध्ये काही हीन दीन दुःखी लोक असतात जे स्वतःला कमजोर समजतात. नीट आहे का? मी काही करू शकत नाही ही अभिलाषा ज्याची झालेली आहे, ज्यांच्या जीवनामध्ये जगण्याचा उत्साह गेलेला आहे, असा निरुत्साही जीव म्हणजे पोहा. बारीक झालेला, समाजाच्या त्रासाने गंजून गेलेला, त्या पोह्याला इथं आणा. इकडे का? इथे आणा म्हणजे या भगवत मंडपात मध्ये आणा. इथे आल्यानंतर होईल काय? त्या पोह्यावर प्रेमरूपी दही टाका. ठीक आहे का? पहिले पोहा कसा होता? पातळ होता. त्याच्यावर प्रेमरूपी दही टाका. काय होईल? ते प्रेमरूपी दही प्राशन केल्यानंतर पोहा आपोआपच फुगून जाईल. कळलं का? बारीक होता तो फुगलाच ना. हे पोह्याचं लक्षण झालं. दुसरं, गावामध्ये समाजामध्ये काही मुरमुऱ्यासारखे लोक असतात. मुरमुऱ्यासारखे म्हणजे मुरमुरा कसा असतो? दम काहीच नसतं पण फुगलेलं असतं. नीट आहे का? असं धरून असं दाबलं की टचकन होतं. तसं अहंकारी रूपी मुरमुरे लई असतात बरं. कळलं का? हम कुछ कम नाही, हम किसी से कम नाही. पाहिलं तर काहीच नसतं, पण विचार हा आहे अहंकाराने फुगलेला मुरमुरा, त्यालाही इथे आणा. आणि त्याच्यावर काय करा? विवेकरूपी दही टाका. लक्षात घ्या, पहिलं प्रेमरूपी दही आणि अहंकाराने फुगलेल्या मुरमुऱ्यावर विवेकरूपी दही. मी तू हा विचार विवेके शोधावा. जेव्हा विवेकाची जागृती झाली ना, मग कळेल त्याला जीवन काय आहे ते. बिनु सतसंग विवेक न होई, रामकृपा बिनु सुलभ न सोई. म्हणून विवेकरूपी दही टाका. हे दही टाकल्यानंतर होणार काय? शास्त्र सांगतात, जो मुरमुरा फुगलेला आहे त्याच्यावर विवेकरूपी दही टाकला ना, तो आपोआपच बारीक होऊन जाईल. बघा तुम्ही काल्यातला मुरमुरा कसा होतो. त्याच्यातला अहंकार निघून जाईल आणि मुरमुरा जसा बारीक होतो तसा तो सुद्धा परमार्थ करण्याकरता योग्य होईल. हे त्याच्या मागचा अर्थ आहे. नंबर 3, यामध्ये लोणचं आहे. लोणचं भोजन करताना लोणचं पाहिजे, पण भोजन करताना लोणचं लोणच्या इतकंच वापरलं पाहिजे. कळलं का? नाही महाराज, आज काय करतो? लोणचंच खातो, मूळव्याध होईल ना. कळलं का? नाही जमत ना ते, अति झाल्यावर. महाराज सांगतात मग लोणच्याचं काम काय? फक्त थोडं चवीपुरतं, टेस्ट बदलवण्याकरता लोणचं आहे. इकडे पहा. पण लोणच्याचं काम काय? इकडेही लावा तिकडेही लावा. समाजात काही लोणच्यासारखे असतात, तिकडच्याही पार्टीला घासून येतात आणि इकडच्याही पार्टीला घासून देतात. कळलं का? हे लोणच्याचं काम आहे. कळलं का? मग त्या लोणच्याला सुद्धा इथं आणा. त्याला म्हण बाबू, इकडे तिकडे काय घासतं, इकडे तिकडे काय घासतं, काय घासायचं असेल तर ह्या परमार्थ